जागतिक संस्कृत दिवसाच्या सर्वांना शुभेच्छा. आपण संस्कृतबद्दल कमी बोलणार आहोत, आयुर्वेदाबद्दल जास्त बोलणार आहोत. आय ॲग्री, मी MBBS आहे, ॲलोपॅथिक आहे, पण मी आयुर्वेदावर विश्वास ठेवतो. बरेच माझे पेशंट्स मला विचारतात, जेव्हा ते पंचकर्मासाठी जातात तेव्हा त्यांना कळत नाही की आयुर्वेदिक डॉक्टर काय बोलतात, कारण त्यांच्या बोलण्यात बरंचसं संस्कृत असतं. मी त्यांना म्हणतो, एक सोपा उपाय, सोपे संस्कृत शब्द तुम्ही शिकून घ्या. आता सोपे शब्द म्हणजे काय? काया हा सोपा शब्द आहे. सुख, सुख म्हणजे हेल्थ, हा सोपा शब्द आहे. सोपे सोपे संस्कृत शब्द शिकून घ्या. मध्ये कसे शिकायचे? येस, तर त्याच्यासाठी डिक्शनरी मिळते. ती डिक्शनरी आज ऑनलाईन उपलब्ध आहे, बाजारात उपलब्ध आहे. डेफिनेटली आज संस्कृत दिवस आहे, पण पर्पज आहे, हे मेडिकलचं चॅनल आहे, डॉक्टर्स ग्लोबल अकॅडमीचं चॅनल आहे. संस्कृतचा उपयोग तुम्हाला अजूनही आहे, विशेषतः जे आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतात. लक्षात घ्या, प्रत्येक आजार ॲलोपॅथीने बरा होत नाही. आज आयुर्वेदाचं महत्व वाढतंय. किंवा जर तुम्ही आयुर्वेदाची ट्रीटमेंट घेत असाल आणि डॉक्टरांनी तुम्हाला काही लिहून दिलंय, तर ते समजण्यासाठी तुम्हाला कमीत कमी संस्कृत येणं गरजेचं आहे. धन्यवाद.